पुरंदर तालुका RPI संघटनेमध्ये दुफळी पडलेली आहे आणि कोण अध्यक्ष आणि कोण बाहेरचा याच्या संदर्भात अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते। पुरंदर तालुका RPIचे अध्यक्ष पंकज दिवार हे आता आपल्याबरोबर आहेत। RPIचे पश्चिम विभागीय अध्यक्ष यांनी तेच पंकज दिवार हेच अध्यक्ष असल्याचं आपल्या एका पत्राद्वारे स्पष्ट केले आणि याच संदर्भात बोलण्यासाठी पंकज दिवार हे आज आपल्याबरोबर आहेत। काय सांगाल दादा, मधल्या काळात तुमच्या पक्षामध्ये बऱ्याच प्रमाणात वादविवाद झाल्याचं पाहायला मिळते। अगदी तुम्ही अध्यक्ष नाहीत अशा प्रकारचं पत्र देखील पोलीस चौकीला देण्यात आलं होतं, पोलीस स्टेशनला देण्यात आलं होतं आणि यानंतर काल आम्ही एक पत्र पाहिले की ज्या पत्रात असं सांगण्यात आलं की तुम्हीच या संघटनेचे पुरंदर तालुका अध्यक्ष आहात आणि तुमचा कार्यकाळ जो पण पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्हीच अध्यक्ष राहणार आहात। काय सांगाल, कशा पद्धतीने ह्या घटना सगळ्या घडत गेल्यात? जय भीम। मी पंकज दिवार, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पुरंदर तालुका आठवले साहेबांच्या पक्षाचा गेले 3 वर्ष तालुकाध्यक्ष म्हणून कारभार पाहत आहे। हे पाहत असताना आदरणीय सूर्यकांतजी वाघमारे साहेब पुणे जिल्हाध्यक्ष होते। त्यावेळी रिपब्लिकन पक्षामध्ये पक्षांतर्गत निवडणुका होतात आणि त्या निवडणुकीच्या माध्यमातून सासवडमध्ये निवडणुकीचा प्रक्रिया पूर्ण होऊन मी तालुकाध्यक्ष झालो। तसं मला जिल्हाध्यक्षांनी पत्रही दिलं की 5 वर्ष कालखंड पूर्ण होईपर्यंत मी जिल्हाध्यक्ष म्हणून तालुकाध्यक्ष म्हणून राहणार। तर त्यावेळी झालेल्या निवडीनुसार मी वैध आहे। तदनंतर जिल्हाध्यक्ष नूतन श्रीकांत कदम झाले। या श्रीकांत कदम यांनी जिल्हाध्यक्ष होताना त्यांना संपूर्ण जिल्हा कार्यकारिणी असेल, राज्य कार्यकारिणी असेल यांनी सूचित केलं होतं की कुठल्याही प्रकारचा कुठलाही पदाधिकारी बदलायचा नाही। तसे असताना त्यांनी व्यक्तिगत आकसापोटी पुरंदर तालुक्यामध्ये दुफळी माजवली आणि बळीराम सोनवणे यांना पुरंदर तालुक्याचं अध्यक्षपद दिलं। याविषयी मी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अशोकराव गायकवाड, त्याचबरोबर नूतन झालेले जे महाराष्ट्र प्रदेशचे सचिव सूर्यकांतजी वाघमारे व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राजाभाऊ सरोदे यांना हे सगळं सांगितलं। त्यावेळी सातारच्या कार्यक्रमात जो रेस्ट हाऊसला संपन्न झाला मीटिंग, जी पक्षाच्या वर्धापन दिनाची होती, त्यावेळी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षांनी स्पष्टपणे जिल्हाध्यक्षांना सांगितलं की पंकज दिवार हेच अध्यक्ष राहतील, कारण आगामी आता निवडणुका आलेल्या आहेत आणि असं आपल्याला करता येणार नाही। परंतु त्यांचा निर्णयसुद्धा यांनी धाब्यावर बसवला। त्यानंतर पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अशोकराव गायकवाड यांच्या ऑफिसला मीटिंग संपन्न झाली। त्या ठिकाणी अशोकराव गायकवाडांनी सांगितलं की बाबा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षांचा आदेश आहे आणि त्या आदेशानुसार तुम्हाला पंकज दिवारांनाच अध्यक्ष ठेवावं लागेल। परंतु तो आदेश देखील धुडकावून लावला आणि यांनी त्यांची नियुक्ती कंटिन्यू ठेवली। आणि तदनंतर काही दिवस गेल्यानंतर एक 4-5 दिवसापूर्वी यांनी जेजुरी पोलीस स्टेशन असेल, सासवड पोलीस स्टेशन असेल या ठिकाणी पत्र देऊन पंकज दिवार तोतही आहेत आणि त्यांच्यावर कारवाई करा अशा आशयाचं एक पत्र दिलं। त्यावेळी मी ती तक्रार पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अशोक गायकवाड असतील, महाराष्ट्र प्रदेशचे सचिव सूर्यकांत वाघमारे असतील, महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष राजाभाऊ सरोदे असतील यांच्याकडे केल्यानंतर मला महाराष्ट्र प्रदेश सचिव यांनी याच्याकडे भेटल्यानंतर महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षांना सांगितलं, त्यांच्याशी विचारविनिमय झाला आणि त्या चर्चेनंतर मला महाराष्ट्र प्रदेश सचिव आदरणीय सूर्यकांत वाघमारे साहेबांनी लिखित स्वरूपाचं पत्र दिलेलं आहे आणि त्यामध्ये ह्या सगळा जो क्रम आहे तो त्यात नमूद केलेला आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की राज्यकारिणी महाराष्ट्र प्रदेशचे जे अध्यक्ष आहेत यांनी सांगितलेल्या आदेशानुसार हे पद तुम्हाला देण्यात येत आहे आणि जो पूर्वीचा त्यांनी दिलेला जो आदेश होता त्याला स्थगिती देण्यात आलेली आहे। खरं तर संघटना म्हटलं की संघटनेमध्ये वादविवाद येतात, मात्र तुमच्या संघटनेमध्ये आता एवढे वाद झालेले आहेत, याचा काय परिणाम संघटनेवर होईल का, याबद्दल तुम्हाला काय वाटतं? आणि या संघटना म्हटलं वादविवाद होतच असतात, परंतु संघटना आजपर्यंत मी 3 वर्षात जी बांधलेली आहे तर तो संघटनेचा जो संपूर्ण लोक आहेत त्यांना माहिती आहे की माझं काम काय आहे, राज्य कार्यकारिणीला माहिती आहे, जिल्हा कार्यकारिणीला माहिती आहे, त्यामुळं माझं काम तशा पद्धतीचं सुरू राहणार आहे। यात काय फारसा पुरंदर तालुक्यात फरक पडणार नाही आहे। जे तुमच्या जागेवर आता अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले होते, जे आता पुन्हा नाही आहेत, त्यांना तुम्ही घेऊन जाणार आहात का किंवा त्यांच्याबद्दल काय निर्णय असणार आहे? 11 तारखेला जिल्हास्तरीय बैठक ठेवण्यात आलेली आहे
आंबेडकर सांस्कृतिक भवन पुणे येथे, त्यावेळी सगळ्यांना बोलावून आदरणीय वाघमारे साहेबांच्या अध्यक्षतेखाली ती बैठक संपन्न होणार आहे. त्यावेळेस साहेब ज्या पद्धतीने आदेश देतील त्या पद्धतीने आम्ही काम करणार. ते जर आमच्यासोबत पक्षाच्या शिस्तीला धरून काम करणार असतील तर त्यांना सोबत घेऊन जाऊ. तर हे होते पंकज दिवार. जर सर्वजण एकत्र येऊन काम करणार असेल तर आपण सर्वजण एकत्र येऊन काम करू, अशी देखील भावना त्यांनी आता या ठिकाणी व्यक्त केलेली आहे. न्यूज मराठीसाठी राहुल शिंदे, सासवड.